येताची कर्म तुझी मान अडकली, किती त्रास झाला असेल, पण त्या आईला विचारलं काय करायचं, मी मेले तर हरकत नाही, पण माझं बाळ. चला भागवतामध्ये उत्तान पादराजाला किती बायका, 2 कथा तुम्ही ऐकली, मला पटकन तिथं घेऊन जायचे. मग एक दिवस ध्रुव खेळत 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 आला आणि दारासमोर गेल्याच्या नंतर आहे बापाला मायाली, बापाने बोलू ये बाळा, घेतलं मांडू तिकडून. त्या बी काळात ती उभ्याने स्वयंपाकाची पद्धत होती, एक त्याला काय म्हणते, कोणता वाटा म्हणते, कुचरवाटा. कुचरवाटा नाही, पण ते कुचरवाटा बी तिथंच आलाय आता. स्वयंपाक करता करता कुचरपणा काही केला, कसं काय करा, मग बरं माझा काही केलं नाही, इतक्या दिवस झालं माझा जीव चाललाय, हे कुचरवाटा. आणि ती वटा आला, कुचरवाटा. तिथून तिने बघितलं, सामने वाले खिडकी से काय केलं माझ्या मालकाने, सवतीचा मुलगा मांडी घेतलाय, तसंच सोडलं, चला ऐकलं ऐक उतर खाली. ए राव दे ना, ह्या बघा लय मध्ये मचमच बोल नका, तुम्ही राजेत, मी तर निघून गेली ना, अख्खं गाव तुम्हाला नाव ठेवलं, मी चालले मग निघाल माहेराला. ते म्हणे नको जाऊ, नको झाकली मूठ 1.25 लाखाची, तवापासून येतीस झाकली मूठ 1.25 लाखाची. मग रडत रडत आईकडे, आई काय रे बाळा, मी बापाकडे गेलतो, बापाने मला मांडू घेतलं होतं, आणि ती आई आली आणि तिने बाजूला साडलं. खरं बोललो आई मी ते, तर काय बोलला खरं. आईला म्हणलं, आई तुम्ही जरी दोघी सवती असताल, पण आमच्या दोघाचा बाप एक नाम हरी द्वैत नाम दोरी. मग दाखवून दिलं. आई मला बाबाच्या मांडी बसायचे, हे बाळा लय किरकिर करू नको, ताण जास्त द्यायला, जाय त्या देवाकडे. आई देव कुठे असतो, वनात असतो. आईच्या चरणात नतमस्तक झालं बाळ. माती लागी पुसी देव कोटी आहे. आईला विचारलो, आईने सांगितलं वनात आहे, आणि आईच्या चरणावर वंदुने मातीच्या चरणात ध्रुव निघाला वना लागून. ध्रुव वनात गेला आणि नारद भेटले, सर्वांना कथा माहिती, मला फक्त ती जायचे. आईच्या चरणावर नतमस्तक ध्रुव झाला. आईची शब्द ऐकले लेकरांनी, बापाचे शब्द लेकरांनी ऐकले. लेकराचा उदय काळ निवडून काय झाला, उदय काळ निवडला आणि लेकराचं भाग्य उजडलं. नको त्या गोष्टी, त्याला सर्व गोष्टी न मिळणाऱ्या गोष्टी प्राप्त झाल्या. ही पुण्याई कुणाची, आई वडिलाची पुण्याई. मग त्या ध्रुवाने आईचं दर्शन घेतलं, मग देव त्याला भेटला आणि देवाने विचारलं काय पाहिजे. देव हे म्हणले मला बापाच्या मांडी. अरे बापाची मांडी दे सोडून, तुला आजळ पदे बाळक पैसविला ध्रुव. हा तेवढ्याच दिल्यानंतर मग ध्रुवाच्या लक्षात आलं आपण काय मागितलं रे. यंत प्रवेश मोहाचे मीमां प्रसुत्ताम संजीव यते केले शक्य सर्वाना अन्यां शास्त्र चरण सर्वण त्वागादिन प्राण नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण माता पिती यासी जो करी नमना. दुसरं चरण आता भागवतातच आणखी एक सांगतो, म्हणजे पटकन आपल्या तिकडे जाते ते. नवगाला 2-3 मुलं, ना भागो नाभ पत्यश रात्र कवी, असं ते संस्कृत श्लोक आहे. पण त्याच्यावर चिंतन मांडत असताना भागवतामध्ये शुकाचार्यांनी राजा परिषदेला सांगितलं, राजन नाभक राजा आहे, शिकायला गेले, शिक्षण घेऊन आले. वडिलांनी सांगितलं पोराव आमच्या डोळ्यात देखत तुम्ही वाटण्या करा. आम्ही मेल्यावर भाऊ भावाने एकमेकाचं डोसकं फोडण्यात अर्थ कवडी कवडी साठी पोडी ताती शिरं. आणि आपलं बी उद्योगच आहे कोणता, मिळवून धन लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण. मग आपले 2 पोरं दोघाला 2 घर बांधून ठेवायचे. आपल्याला एकच आहे, टेन्शन
फपळ तुम्हाला एकच आहे, पण 2 ठिकाणी इस्टेट आहे तुमची. तसं नाही करायची, एकच कारभार बरोबर. दादा मी आता 5 वर्ष झालं, मी काय नाही घरात तेल बी आणत नाही. शपथ तुमची शपथ, हा बघा तुमच्या गळ्याची शपथ. 5 वर्ष कसलंच नाही कुणाच. हा पैसे द्यायचे टायमाला त्याला सांगत होतो ते हप्ते भर बँकेचे जे दत्त मंदिर बांधण्यासाठी जी जागा घेतली, जे आम्ही प्लॉट राहतो तिथं, हे बाकीचं होतं पण तेल संपलं. बाकी कधी कधी तुम्ही तर काहीच आले काहीच नाही. मग काय करायचं, पोराला सांग. 17 वेळेस पोराला सांग, पोराला सांग, पोराला सांग. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. प्रपंचातला भार त्यांना कळायला पाहिजे. आणि आपण रक्त आटो आटो मरायचं आणि धन कमवायचं. गाड्या घ्यायच्या तर 2 पोरं असल्यावर 1 गाडी घ्यावं का 2 गाड्या घ्या टाकू दे, त्याला वाद नको. ऐका मग काय जर असेल ते, मग चला. मग काय केलं, वाटण्या झाल्या. पण बाकीचे भाऊ म्हणले आता तरी माय बाप आम्ही सांभाळेत, आजपासून माय आणि बाप तुझ्याकडे, आमच्याकडे बाकीचं. चांगली पाण्याची जमीन आम्हाला, हा पडक जमीन तुला. ते म्हणलं काय असं ठीक आहे, बरं काय करायचं, बाप तुझ्याकडे आहे, बाप तुझ्याकडे. ते म्हणलं पोरं हे दादांनो मला काही नसलं चालेल माय बाप. पप्पा मित्रा मी ह्याच्यासाठी तुला मानतो बघा, आम्ही दोघं क्लासमेट ना. आईची सेवा इतकी तन मन धनाने करतो आणि काहीच कमी केलं नाही देवान त्याला, त्या बिचाऱ्याला काहीच कमी केलं नाही. बाद दुसरं आमचे बंधुराज मोठी शेत राबत येतं. आणि 8 दिवस आले की महाराज बाजाराला पैसे, काय काय बरेच बाजाराला पैसे दुसरे कोण घेत येतं. आणि काहींना बाजाराला पैसा आई वडिलांचा आशीर्वाद हेच आपल्याला पैसा असतो. माझ्या माया बहिणी 10 जणीला सवासिनी ठेवण्यापेक्षा अगोदर घरातल्या सासूचं दर्शन घ्यायचं, मग सवासनी तुम्ही देवीला जेव घाला. घालतात ना तुम्ही सवासनी जेव, लावतात ना हळदी कुंकू. जगाच्या पाया पडण्यापेक्षा अगोदर तुमच्या घरातल्या आईच्या पाया पडा, सासूच्या पाया पडा. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पण आम्ही हे कीर्तनात सांगितलं तरच कळलं नव, म्हणून माता पिती जो करी ना. मग ठीक आहे झाल्या वाटण्या. बघाला बाबा कपडे बघा, आई कपडे घे तुझे. का आपल्याला ही घर नाही बांधलेलं, घर त्यांनी घेतले, आपल्याला पडीक जमीन नाही. मग त्या आई बापाच्या डोळ्यातून टप 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 पाणी पडलं. आई बाप म्हणतात ज्या लेकराची लेकरं आम्ही सांभाळली, आज त्या लेकराची लेकरं आम्ही सांभाळली, त्या लेकराला त्या आमच्या लेकराला आम्ही जीवावर आलो म्हणून आम्हाला ह्यांच्या बारक्याच्या हवाली केलं. आई बाबा टेन्शन घेऊ नका. पण आपण कुठे राहायचं आता, आई आम्ही काबार कष्ट करून घर बांधलं रे, रक्त हुकलं रे, रक्त हुकलं. आपलं पुण्य संपलंय. हे घर त्यांना दिलंय, आपलं कुडाचं घर आहे, पडकं घर. या पडक्या छपरामध्ये गाईचा गोठा दिला राहिला ना बघायला. पण ऐका ना, गाईच्या गोट्यात आई वडिलाला घेऊन स्वतःच्या पत्नीला सांगितलं अगं ऐकलं का ग. ते म्हणले काय हो, आपल्याला वाटण्यामध्ये मायबाप आले तर तिने पतिव्रता, ती लई पोते ऐकणारी नव्हती, ती लई उपवास करणारी नव्हती. तिने एकच सांगितलं मालक तुम्ही महाराज आहे, तुम्ही चांगले शिकलात, ऐकायला चांगले आहे, मग तुमच्या नावाला मी डाग लावणार नाही. मी माझं स्वतःचं जीवन बाजूला ठेवील, मी जेवणार नाही, पण अगोदर सासू सासऱ्याला जीव घालीन आणि मगच माझ्या तोंडात घास घेईन, तरच मला हे करा. असू दे आपल्याकडे आणा. गिरी स्वतः आई सासूचं लुगडा असेल काय ते कपडे घेतले, सासऱ्याला चला मामाजी चला माझ्याकडे, आणि गाईच्या गोठ्यात राहू लागले. पाहता पाहता त्याच नाभगाला त्यांच्या पोटी एक हिरा जन्माला आला. त्याचं नाव अंबरीश ठेवलं आणि अंबरीशाने कुळाचा उद्धार केला. म्हणून माता पिती असे जो करी नमन, धन्य त्याचे पुण्य लोकी. या जगात त्याचं धन्य, जगामध्ये पुण्य महाराज, पुण्याची गणना कोण करे. हे दुसरं उदाहरण झालं. आता तिसरं उदाहरण आपल्याला बघायचंय, पण दुसऱ्या चरणात जाऊन बघायचं. Oh
असे जो करी पूजन धन्य त्याचे पुण्य लोके. कुणी या जगात आई वडिलाचं पुण्य केलं ते दोघा भावाचाच कथा आली बघा पुढं. आता त्यांचा उत्सव आहे, त्यांनी आईची पूजा केली. कुणाचा उत्सव आहे? गणपती बाप्पा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता ज्याची पार्वती पिता महादेवा. लेकर वयात आले की या बिचाऱ्या मायांना असं वाटतंय बापांना निसता जेवण करतोय आणि बाहेरच फिरते, तर त्यांना लेकराच्या लग्नाची काळजीच नाही. मग काही बी दारात आलंही काय लागे या घेऊ ठेवते आता लेकीच्या लग्नासाठी. अमुक घे तमुक घे फलन घे, 5 तांबे घे, 5 वाट्या घे, 5 चमचे. आणि तेच चमचे पुन्हा काय काय येते. आपल्या पत्नीकडचे चमचे आपल्या घरात आले की आपली तरी चमचाच. आता ऐका मग पार्वती माता म्हणते कार्तिकी आता मोठा झालाय, लग्नच करायचे. हे काय दोघं लागले लग्न करायचे. म्हणते माझं, ते म्हणते माझं, ते म्हणते माझं. काय करायचं? पार्वती ठरवतो. तिने सांगितलंय बरोबर लग्न त्याचंच होणार पहिल्यांदा जो या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याचं लग्न होणार. कार्तिक पटकन त्यांची ती पटपटी आणली, पांडा मोर आणला आणि मोरावर कार्तिक स्वामी बसले, निघाले. गणपती बाप्पा म्हणले ओ लय लवकर चालवले तू. लंबोदर पितांबर जा. आता माझ्यासारखं शरीर नव्हतं त्यांचं गणपती बाप्पाचं. बर नाही चिप्स बनवायला माझ्यासारखे बटाटे आणते का शिवाजी महाराज तुमच्यासाठी? नाही चिप्स बनवायचे म्हणजे